श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहे, जे भक्त आहेत, काही भक्त आहेत माझी भक्ती करतात, काही भक्त जे आहेत तर इतर देवी देवताची भक्ती करतात. त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांचे इष्टदेवता वेगवेगळे असतात. माझी भक्ती करणाऱ्या आणि इतर देवी देवताची भक्ती करणाऱ्या भक्तांमध्ये एक फरक आहे की मरणानंतर माझे भक्त मला येऊन मिळतात आणि देवी देवताचे जे भक्त आहेत ते त्या देवी देवतांना जाऊन भेटतात, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन एक सांगत आहेत की त्यांना जे फळ मिळतं, इतर भक्तांना इतर देवी देवताचे जे पूजन अर्चन करतात, भक्ती करतात, त्यांचे जे फळ असते ते फळ असतं ते सीमित असतं, म्हणजे लहान असतं. आणि माझी भक्ती करणाऱ्या भक्तांना अमर्यादित, म्हणजे ज्याला मर्यादा नाही अशा प्रकारचं फळ मी त्यांना देतो. आता असं आहे पहा की एखाद्याला लाखो रुपये मिळाले, मग काय होतं, तो 1000-2000 रुपयाच्या बद्दल काही विचार करत नाही. तशा प्रकारे भगवंत म्हणतात, ज्यावेळेस माझी प्राप्ती होते, भगवंत सांगतात माझी ज्यावेळेस प्राप्ती होते त्यावेळेस त्या भक्ताला इतर देवी देवताची प्राप्ती करून घेण्याची गरज पडत नाही. आता याच्यात एक उदाहरण घेऊ आपण. ते उदाहरण माझा स्वतःचा अनुभव आहे, तिच्याहून पटेल आपणाला की भगवंताची भक्ती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ कशी. मी आणि माझा एक मित्र गोविंद नाव ठेवू त्याचं, परंतु खरा मित्र वेगळाच होता. मी आणि माझा मित्र गोविंद एक वेळेस एका मित्राच्या म्हणजे हरीच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो. हरीनं आमंत्रण दिला होता की साहेब आपण लग्नाला यावं, म्हणून मी आणि हरीच्या लग्नाला मी आणि गोविंद गेलो होतो. गेल्यानंतर मग हरीनं आमचं स्वागत केलं, या बरं झालं तुम्ही आलात, असं करा म्हणे की नाश्ता चालू आहे, तुम्ही नाश्ता करा अगोदर. मग मी म्हणालो की हे बघ म्हणे आम्ही नाश्ता करूनच आलो आहे. तितक्यात गोविंद बाजूलाच होता, त्याने माझा हात दाबला, म्हणजे त्याला म्हणायचं होतं गप्प बसा, नाश्ता करू आपण. मग मी समजून गेलो की गोविंदला नाश्ता करायचा आहे. मी म्हणाला ठीक आहे आपण नाश्ता करू. मग मी आणि गोविंद गेलो. हरी सोडवायला आला तिथपर्यंत, भोजनगृहापर्यंत. मी हरींना सांगितलं तू जा आता, तुझ्या कामामध्ये व्यस्त राहतो, तुला पुष्कळ काम आहेत, आम्ही नाश्ता करून येतो. मग त्या नाश्त्यामध्ये हरीने बरेच पदार्थ बनवले होते. इडली, डोसा, उपमा, नंतर बरेच काही असं बरेच प्रकार होते. पोहे पण होते. नंतर मग मी तर नाश्ता करून गेलो होतो, जास्त भूक नव्हती, परंतु हरीचा मान राखावा म्हणून मी एक इडली आणि एक वडा घेतला. परंतु गोविंदला वाटलं की आता हा फार नाश्ता चांगला आहे, मग त्याने त्या नाश्त्यावर ताव मारला. मी त्यांना सांगितलं अरे गोविंद एवढं खाऊ नको, आता 1-2 तासानंतर दुपारी जेवण आहे लग्न झाल्यानंतर. नाही म्हणे साहेब किती चांगला नाश्ता आहे. त्यांनी भरपूर पेट
म्हणजे पोट भरून त्यांनी नाश्ता केला. मग नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो तिकडे मंडपामध्ये, लग्न मंडपामध्ये. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग हरीनं आमची व्यवस्था केली भोजनाची. तांदूळ टाकून गेल्यानंतर अगोदरच तिकडे ताटं वाढून ठेवले होते. आम्ही बसलो जेवायला. त्या भोजनामध्ये दुपारच्या इतके पदार्थ होते, फार पदार्थ होते. सकाळच्या नाश्त्याला काहीतरी 7-8 पदार्थ होते. इथं तर काय 56 भोग म्हणतो ना तशा प्रकारचे. मग एक एक पदार्थ रुचकर. मग झालं काय की ज्यावेळेस भोजन चालू झालं त्यावेळेस गोविंदला पश्चाताप झाला. गोविंद म्हणाला, साहेब तुम्ही म्हणत होता बरोबर आहे म्हणे, नाश्त्यावरती ताव देऊ नको, दुपारचं भोजन आहे, बरोबर आहे म्हणे. आता एवढं पोट भरलं आहे, आता मी काय खाऊ म्हणे. तर ही तशी परिस्थिती होत असते. आपण त्या भगवंताला न भजता, भगवंताची प्राप्ती न करता, बरेच जे भक्त आहेत तर इतर देवी देवतांना भजतात. त्यांचं जे फळ आहे ते अल्प आहे, सीमित आहे, म्हणजे नाश्त्यासारखं आहे. त्या फळामध्ये जर तुम्ही गुंतलात तर तुम्ही दुपारचं जेवण करू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान सांगत आहेत, हा फरक आहे दोघांमध्ये, आमच्यामध्ये आणि इतर देवी देवतांमध्ये. आता आणखीन एक उदाहरण देतो. एक गुजरातचे भूपेंद्रभाई पांडे आहेत. ते एक उदाहरण देतात. त्यांच्या आजीनं ते उदाहरण त्यांना सांगितलं होतं. ते उदाहरण काय देतात की एक भिकारी असतो, तो मंदिरापुढे भीक मागत असतो. त्याची जी आहे जर्मनची ताटली असते छोटीशी, तिच्यामध्ये तो भीक मागत असतो. मग एके दिवशी काय झालं, त्या शहराचा राजा दर्शनाला आला आणि त्याचा एक प्रथा होती की दर्शन होऊन झाल्यानंतर, मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर जो कोणी भिकारी प्रथम भेटेल त्यांना भरपूर द्यायचा. मग हा तो भिकारी, त्या भिकाऱ्याचं दर्शन झालं त्या राजाला. मग राजा म्हणाला, बघ त्यांनी मग ती जी जर्मनची थाळी आहे ती पुढं केली, महाराज काहीतरी द्या म्हणून. राजा म्हणाला, हे बघ म्हणे, तुला का पाहिजे असेल ते माग, मी ते देतो. एवढा राजा होता. म्हणजे राजाला काय होतं की पहिलं ज्याचं दर्शन होईल, मंदिरात दर्शन करून आल्यानंतर पहिला जो भिकारी भेटेल त्यांना तो भरपूर द्यायचा. हा भिकारी तो भिकारी, ह्याची पोच किती. मग त्याने काय केलं, तिची जी थाळी होती, जे ताट होतं छोटंसं, ते खराब झालं होतं, त्याला भोकं पडले होते. त्याला काय वाटलं की ही जी जर्मनची जी वाटी आहे म्हणा, कटोरा आहे म्हणा, तिच्यापेक्षा जर समजा चांदीचा भेटला तर चांगलं होईल, आपलं नाव ह्या भिकाऱ्यामध्ये होईल. बाकीचे भिकारी जे आहेत ह्या जर्मनच्या थाळीमध्ये भीक मागतात, आपल्याकडे चांदीची थाळी मिळेल. चांदीची थाळी मिळाल्यानंतर आपला मान वाढेल. म्हणून त्यांनी काय राजाकडे काय मागितलं, राजा ही माझी थाळी जी आहे ना खराब झाली, भोकं पडलेत, मला एक चांदीची थाळी द्या. राजाने चांदीची थाळी दिली. आता बघा, कुणाकडे मागायचं होतं, राजाकडे. राजाने काही दिलं असतं त्या भिकाऱ्याला, त्या भिकाऱ्याने मागून घेतलं असतं, 15-20 बिघा जमीन द्या, एक झोपडी द्या, ती राजाने दिली असती. परंतु ह्याची कुवत कुठपर्यंत, आपल्या भिकाऱ्यामध्ये आपण श्रेष्ठ राहावं म्हणून त्यांनी चांदीची थाळी मागितली. तर अशा प्रकारे बरेच जे भक्त आहेत त्यांची कुवत न राहत नाही, पात्रता नसते भगवंतापर्यंत पोहोचायची. मग ते काय करतात, इतर देवी देवताची भक्ती करतात. मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या योग्यतेप्रमाणे ते इतर देवी देवताची भजन करतात, भक्ती करतात.
मी त्या भक्तीमध्ये आड येत नाही, उलट त्या भक्तीमध्ये मी दृढ करतो त्यांची भक्ती. आणि केव्हा तरी असं करत करत ते मला जाणू शकतील आणि माझी भक्ती करतील, मी त्यांना अडवत नाही. अशा प्रकारे आणि ते माझ्यापर्यंत का येत नाहीत? श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, बरेच भक्त माझ्यापर्यंत का येत नाहीत? कारण माझ्यामध्ये आणि या जीवामध्ये मायेचा पडदा आहे. ह्या मायेच्या पडद्यामुळं बरेच जण माझ्यापर्यंत येत नाहीत. जे मला शरण येतात ते हा मायेचा पडदा दूर करतात. आता माझ्या मताप्रमाणे आणखी एक पडदा आहे. ते भगवंताने निर्माण केलेला एक पडदा तर आहेच आहे, तो मायेचा. माझ्या मताप्रमाणे आणखीन एक पडदा आहे आणि तो आपण निर्माण केलेला आहे. भगवंताने निर्माण केलेला नाही, तो आपण निर्माण केलेला आहे. तो पडदा म्हणजे अहंकाराचा पडदा. अहंकार जो आहे तो एक मोठा पडदा आहे, भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. अहंकार, मी जे म्हणतो ना आपण, तो अहंकार असतो. त्या अहंकाराचा पडदा दुसरा पडदा असं माझं मत आहे. आता मायेचा पडदा दूर करायचा असेल तर भगवंत म्हणतात की मला शरण ये, किंवा माझ्या मताप्रमाणे मायेला पण शरण जावं. आपण अगोदरच्यावर चर्चा केलेली आहे, ही आदिमाया म्हणजे आपली मायेच आहे. त्या मायेला शरण जावं आणि भगवंताला शरण जावं. असं जर केलात की आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. दुसरा, आपला अहंकाराचा पडदा कसा दूर करायचा? आपला अहंकाराचा पडदा दूर करायचा असेल तर दीनदुबळ्याची सेवा करावी. सेवेला फार महत्त्व आहे. अहंकार केव्हा जातो? संत महात्म्याबरोबर राहिल्यानंतर अहंकार कमी होतो आणि सेवा केल्यानंतर. प्रथम आईवडिलाची सेवा करावी, श्रेष्ठ लोकाची सेवा करावी, गुरुची सेवा करावी आणि दीनदुबळ्याची सेवा करावी. दीनदुबळे जे असतात, गरीब असतात, ज्यांना गरज आहे, खरंच गरज आहे, त्यांची सेवा करावी. म्हणजे हा आपला अहंकार कमी होतो. परंतु ही सेवा करत असताना एक लक्षात ठेवायचं की प्रसिद्धीसाठी सेवा करायची नाही. आता आजकालच्या जमान्यामध्ये पाहत आहोत आपण, ही विडंबना आहे की थोडी कुठं सेवा झाली की एक फोटो काढला जातो आणि तो फोटो चहूकडे त्याचा पाठवला जातो. म्हणजे मी किती सेवेकारी आहे. जे कीर्तनकार असतात किंवा प्रवचनकार असतात, त्याच्या मागे पुढे राहायचं आणि एक फोटो काढायचा आणि तो प्रसिद्ध करायचा. थोडी कुठेतरी सेवा करायची, काहीतरी दानधर्म केल्यासारखं दाखवायचं, त्याचा फोटो काढायचा, सेल्फी काढायची आणि ती प्रसिद्ध करायची. असं जर केल्यानंतर अहंकार कमी न होता उलट वाढतो. तर अहंकार कमी करायचा असेल तर सेवा ही सर्वात महत्त्वाची असे वाटते मला. आणि संताबरोबर राहावं आणि भगवंताचा पडदा जर दूर करायचा असेल तर भगवंताला शरण जावं, मायेला शरण जावं. आता भगवान काय म्हणतात बघा. भगवान एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. हे बघ म्हणे अर्जुना, मी सर्वांना जाणतो. जितके जे जीव आहेत, जीवजंतू आहेत, त्या सर्वांना मी जाणतो, परंतु कोणी मला जाणत नाही. अशा प्रकारचे आणखीन एक, अगोदरच्या काळामध्ये काय झालं, भूतकाळामध्ये, आताच्या काळामध्ये काय होत आहे आणि भविष्यात काय होणार आहे, हे सर्व मी जाणतो. ते काय सांगत आहेत बघा, भूतकाळात काय झालं, आता काय होत आहे आणि पुढे काय होणार, हे सर्व मी जाणतो. मी सर्व प्राणीमात्रांना जाणतो, परंतु जीव मला जाणत नाही. ते काय म्हणतात बघा, वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन
भविष्यानि च भूतानि माम तू वेद न कश्चन. म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य हे सर्व मी जाणतो, परंतु इतर लोक जाणत नाहीत. आणि मी सर्वांना जाणतो, जीव जंतू जितके प्राणी आहेत त्या सर्वांना मी जाणतो. अशा प्रकारची भगवान सांगत आहेत. मी निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यय आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, परंतु माझ्या भक्तासाठी मी सगुण होतो, साकार होतो आणि अवतार घेतो. अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारचा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता आपण पाहिलं की मनुष्य, आपण सर्वसाधारण जीव जो आहे ते भगवंताला का जाणत नाही. तर एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे आपणाला समजेल की आपण भगवंताला का जाणत नाही. प्रत्येकजण सिनेमा पाहतो का, पिक्चर बघतो. तो पिक्चर का असतो, एका पडद्यावरती असतो. पांढरा एक पडदा असतो, त्या पडद्यावरती तो पिक्चर असतो. मग आपण काय करतो, तो पिक्चर काय चाललेला आहे ते पाहतो. परंतु तो पिक्चर कशावरती असतो, त्याचं अधिष्ठान काय असतं, पडदा असतो. तो पडदा कोणी जाणत नाही. पांढरा जो पडदा असतो तो कुणालाच माहीत नसतो. फक्त काय असतं, तो पिक्चर जे चाललेलं आहे ते सर्वजण पाहतात आणि तिच्यामध्ये रस घेतात. तशा प्रकारे पिक्चर म्हणजे काय, हा संसार आहे. मनुष्य त्या पिक्चरमध्ये रस घेतो, तसा मनुष्य हा संसारामध्ये रस घेतो. आणि पडदा म्हणजे काय, हे भगवंत आहे, अधिष्ठान आहे, त्याला कोणी जाणत नाही. अशा प्रकारची जो संसारामध्ये गुंतला, संसारामध्येच रमला, त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. आता आपल्याला माहीत आहे की भगवंत जेव्हा अवतार घेतात, या पृथ्वीवरती येतात, त्यावेळेस निरनिराळ्या रूपामध्ये येतात. परंतु त्या काळामध्ये बरेच जण त्यांना जाणत नव्हते. श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा अवतार घेतला त्यावेळेस कुणाला कळालं नाही. कौरवाला तर कळालं नाही, पण तो पांडवांनासुद्धा माहीत नव्हतं. पांडवामध्ये पण कुणाला माहीत नव्हतं की हे श्रीकृष्ण महाराज म्हणजे भगवंत आहेत. ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी, आता गीतेत येईल त्यावेळेस, आपलं रुद्र रूप, आपलं सृष्टीचं रूप, महाभयंकर रूप ज्यावेळेस दाखवलं अर्जुनाला, तेव्हा त्या कळून चुकलं अर्जुनाला की हा फक्त माझा मेहुणा नाही, म्हणजे माझ्या मामाचा मुलगा नाही, हा साक्षात भगवंत आहे. हे त्यावेळेस समजलं. तेव्हा ज्यावेळेस सृष्टीचं रूप दाखवलं श्रीकृष्ण महाराजांनी, तेव्हा कळालं. तर अशा प्रकारच्या पडदा असल्यामुळं की अर्जुन सतत श्रीकृष्णाबरोबर राहायचा, तरीसुद्धा तो श्रीकृष्णाला ओळखू शकला नाही. तो नेहमी समजायचा हा माझा मामाचा मुलगा आहे, मेहुणा आहे, आम्ही आत मामाचे मुलं आहोत. अशा प्रकारची भावना होती. परंतु ज्यावेळेस रूप पाहिलं त्यावेळेस मग तो भगवंताला शरण गेला. हे तर मामाचे लोक होते, मुलं होते, आत्याचे मुलं होते, परंतु सख्खे, त्यांची भावकी आपण जे म्हणतो यादव, त्यांनासुद्धा माहीत नव्हतं की श्रीकृष्ण महाराज म्हणजे हे भगवंत आहेत, यांनी भगवंताने अवतार घेतलेला आहे. फक्त बळीराम दादा, त्याला माहीत होतं की हा जो श्रीकृष्ण आहे हा भगवान आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी जो आहे भगवंत आहे आणि मला जाणू शकत नाहीत. हिच्यामध्ये मायेचा एक पडदा आहे आणि माझ्या मताप्रमाणे हा अहंकाराचा पडदा आहे. तर आता श्रीकृष्ण महाराज, अर्जुन काय म्हणतो, देवा तू म्हणतोस मी सर्वांना जाणू शकतो, परंतु बाकीचे जीवजंतू मला का जाणत नाहीत, म्हणजे तुला का जाणत नाहीत, तू सर्वांना कसं जाणतोस, त्याचं कारण काय. तर श्रीकृष्ण महाराज आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतील, पुढच्या सत्रात त्याचा विचार करू की श्रीकृष्ण महाराज सर्वांना, सर्व जीवजंतूला जाणतात, परंतु आपण जाणत नाही. हे आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओ
नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.